आता मी तुम्हाला कावीळसाठी अजयगावचं औषध सांगतोय. आता याचं तुम्हाला कुठल्या याच्यात वर्णन सापडणार नाही, पण परंपरेनं आणि अनुभवानं या गोष्टी लोकांना खेड्यापाड्यानं आजही माहीत आहेत आणि त्या तुम्हालाही माहीत व्हावं म्हणून आपण हे व्हिडिओ बनवत असतो. तर मित्रो, बघा सगळ्यांच्या परिचयाचा असेल हा उतरणीचा वेल आहे. बघा हे असे फळं येतात याला अशा प्रकारचे आणि हे पानं आहेत. याला उतरण म्हणतात आमच्या इकडं. तुमच्या इकडं काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रो, ही आयुर्वेदातली एक जडीबुटी आहे. दादा हो, गाव खेड्यामध्ये परंपरेनं अनुभवानं काही वनस्पती माहीत असतात. जुन्या लोकांनी हे परंपरा जोपासत आणल्या आहेत, आत्तापर्यंत सांभाळत आणल्या आहेत. आपण 21व्या शतकात का असणार, पण आपल्याला या गोष्टी माहीत पाहिजे, याचा अनुभव पाहिजे, म्हणून हे आज तुम्हाला सांगतोय. तर भावांनो, कावीळसाठी हे एक जबरदस्त असं औषध आहे. परंपरेनं अनुभवानं आता याचे बरेच प्रयोग केले जातात. तिचा खोकल्यासाठी वापर केला जातो, बरेच याचे प्रयोग केले जातात. पण मी आज तुम्हाला फक्त कावीळ या रोगावर या वनस्पतीची माहिती देणार आहे. कावीळसाठी एक जबरदस्त औषध आहे, तुम्ही करून बघा आणि अनुभव घ्या. बऱ्याच ठिकाणी याची आता कावीळसाठी याचे वेलाचे जे कांडे येतात याची माळ करूनही गळ्यामध्ये घातल्या जाते. त्याला अभिमंत्रित करून मंत्र मग उच्चार करूनही घातल्या जातं, पण कुठल्याही मंत्राची गरज नाही. या वनस्पतीचा गुणधर्म आहे भावांनो. हिचं नावच उतरण याच्यामुळे पडलेलं आहे की ही रोगांना उतरवणारी आहे, म्हणून हिला उतरण म्हणतात. हिचा पूर्वी बराच वापर व्हायचा, आता हिचा बऱ्याच ठिकाणी मंत्रोच्चार करूनही याचा वापर केला जातोय. पण माझ्या माहितीप्रमाणे कुठल्याही वनस्पतीचा गुणधर्म बदलवायसाठी किंवा वाढवायसाठी मंत्राची गरज पडत नाही, हा माझा अनुभव आहे. म्हणून तुम्हाला सांगतोय की हे उतरणीचा वेल तुम्ही असा नुसता हातात जरी ठेवला भावांनो, असा हातात जरी बाळगला, दोन्ही हातामध्ये ठेवायचा जरा जरा, आणि 2-3 दिवस अनुभव घेऊन बघा. 2-3 दिवसामध्ये तुमच्या काविळामध्ये फरक पडल्यासारखा होईल. ज्या लोकांना कावीळ झालंय, नख पिवळे पडतात, डोळे पिवळे पडतात, शरीर पिवळं पडतंय, अन्नाचा वास येतो, अन्न जेवण करायची इच्छा होत नाही, भूक लागत नाही, ताप अंगात येतो, अशक्तपणा जाणवतो, मग अशा वेळेला करायचं काय भावांनो? तर याला उतरणीचा वेल म्हणतात. बघा हे असे फळं राहतात याला. अनुभवी किस्सा आहे, तुम्हाला सांगतोय. हे आता याचे मंत्रतंत्राची गरज नाही, याला कुठल्याही मंत्राची गरज नाही. आता बऱ्याच ठिकाणी याचा मंत्रोच्चार करूनही वापर केला जातो, पण औषधीचे गुणधर्म वाढवण्यासाठी किंवा तिचे गुणधर्म मंत्रोच्चारानं बदलतात या मी मताचा नाही आहे. मी तुम्हाला सरळ वैज्ञानिक दृष्टिकोनातून सांगतो की या वनस्पतीचा गुणधर्म आहे, ही रोगांना उतरवण्याचं काम करते, म्हणूनच हिला उतरण असं म्हणतात. तर लक्षात घ्या भावांनो, जर कोणाला कावीळ झाला असेल, अशा प्रकारचा आजार असेल, डोळे पिवळे झालेत, नख पिवळे झालेत, शरीर पिवळं पडलंय, जेवण करायची इच्छा होत नाही, फोडणीचा वास सहन होत नाही, मसाल्याचा वास सहन होत नाही, तेलाचा वास सहन होत नाही, डोकं उठायला लागतं, डोकं दुखायला लागतं, त्यांनी याचा प्रयोग करून बघा. आता बऱ्याच ठिकाणी याची माळ करून मिळते, पण मी त्याही पेक्षा पुढे जाऊन तुम्हाला सांगतो की वनस्पती तुम्ही नुसती अशी हातात जरी जवळ ठेवली का नाही, थोडी थोडी दोन्ही हातामध्ये अशी जवळ हातामध्ये जरी अशी हातात धरून ठेवली तुम्ही 2-3 दिवस, तिला दिवसभर जर तुम्हाला ज्या पद्धतीनं वापरता येईल त्या पद्धतीनं हातात वापरलं तरी तुमचा ती कावीळ उतरवण्याचं काम करते, कावीळ शरीरातला शोषून घेण्याचं काम करते. आपण चालताना बूट जे असतं आपला बूट घालतो, त्या बुटामध्ये जरी तुम्ही पानं टाकले आणि त्याच्यावर जरी पाय ठेवून चालले, 2-3 दिवस हा प्रयोग करून बघा, तुम्हाला याचा अनुभव येईल. याला कुठल्याही मंत्राची गरज नाही, कुठल्याही तंत्राची गरज नाही, कशाचीच गरज नाही. तुम्ही करून बघा आणि अनुभव घ्या. भावना, जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.
मी दिलीप गवई पूर्वजांचा खजिना या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला आज या वनस्पतीची ओळख करून दिली. भेटूया अशाच एका नवीन औषधी वनस्पतीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या भावनो.